नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. शुभ मुहूर्तावर आपण सोने खरेदी नक्की करतो, पण सोन्याचा हा अक्षयपणा आपण आपल्या शरीरात सामावून घेतला तर आपलं आरोग्यही आपण चांगलं ठेवू शकतो. नवजात बालकांसाठी केल्या जाणाऱ्या विधींमध्ये सुवर्णप्राशन संस्कार जो आहे तो भारतामध्ये पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेला आहे आणि तो कसा हे आपण जाणून घेणार आहोत. तसंच सुवर्णप्राशनाचे फायदे काय आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आमचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं स्वागत. नमस्कार. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण तुम्ही सुद्धा मॅडमना प्रश्न विचारू शकता, सगळ्या शंकांचं समाधान करून घेऊ शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, सुवर्णप्राशन संस्कार, आयुर्वेदाने ह्या संस्काराला फार महत्त्व दिलेलं आहे, खास करून नवजात अर्भकांसाठी, नवजात बालकांसाठी. त्याविषयी काय सांगाल? बघा, कसं आहे की आपण जेव्हा बाळाला जन्माला घालतो तेव्हा त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींच्या सामोरे जावं लागतं. म्हणजे सर्वप्रथम तर तापमान बदललेलं असतं, मग त्याच्यानंतर आत्तापर्यंत ते एका आपण म्हणतो ना प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये असतं आणि आता एकदम खूप सगळे बॅक्टेरिया, व्हायरसेस सगळे बाहेर असतात. आता आजच्या काळामध्ये तर विचार केला तर पॉल्युशन वगैरे सुद्धा केवढ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींशी भांडायला बाळाला ताकद हवी असते आणि त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं रसायन जे आयुर्वेदाने सुचवलेलं आहे ते म्हणजे सुवर्ण रसायन. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून की आपण म्हणतो की बाळाला जन्म झाल्यानंतर सगळ्यात पहिले आईच्या दुधाची आवश्यकता असते, पण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की इव्हन बाळाची नाळ कापण्याआधी हे सुवर्णप्राशन संस्कार झाला पाहिजे. म्हणजे जन्माला आलं की सगळ्यात पहिले काय आहे, तर आपण म्हणतो की कवच कुंडलं त्याच्यापर्यंत पोहोचवली गेली पाहिजेत की येणाऱ्या कुठल्याही दुसऱ्या त्रासाशी भांडायचं असलं तर त्याच्याकरता ऑलरेडी त्याच्याकडे सेना जी आहे ती सज्ज असली पाहिजे. त्यामुळे सुवर्णप्राशन संस्कार जो आहे खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा लोक मला प्रश्न विचारतात की सुरू कधी करायचं, तर लक्षात ठेवा की जन्म झाल्या इव्हन बाळाची नाळ कापण्याआधी हा सुवर्णप्राशन संस्कार करायला सांगितलेला आहे. पण पहिलेचा काळ वेगळा होता. बाळ झाल्यावरती घरातले सगळे बरोबर असू शकायचे किंवा जी सुईण वगैरे असायची ती सगळी काळजी घ्यायची. आता सध्याच्या काळामध्ये कुठेतरी लेबर रूम असतं, तिथे आईला जे आत घेऊन जातात ते सगळं बाळ झाल्यानंतर जन्मविन्म झाल्यावर सगळं स्वच्छ करून मगच बाहेर फॅमिलीच्या हातात दिलं जातं. तर एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं की जेवढं लवकरात लवकर आपल्याला हा सुवर्णप्राशन संस्कार बाळाकरता करता येईल तेवढं जास्त उत्तम असतं. त्याला डिले मात्र करू नये. काही लोक विचार करतात की ठीक आहे, घरी गेल्यावरती 4 दिवसांनी सुरू करू किंवा एकदा बाळाचं सगळं सेटल होऊन जाऊ दे, मग 8-10 दिवसांनी, महिन्याभराने वगैरे सुरू करूया. तर तसं न करता हा सुवर्णप्राशन संस्कार इतका महत्त्वाचा आहे की हा जितक्या लवकरात लवकर सुरू होईल तेवढा त्याचा फायदा आपल्याला जास्त प्रमाणात बाळांच्या एकूण आरोग्यामध्ये सुद्धा दिसतो आणि एकूणच सगळ्या प्रकृतीची आपल्याला काळजी जी घ्यायची असते त्याच्यामध्ये सुद्धा दिसतो. अच्छा डॉक्टर, सुवर्ण भस्म, वर्ख, चूर्ण की आणखी कुठल्या स्वरूपात सोनं घ्यायचं, म्हणजे नक्की कुठलं यापैकी स्वरूप आयडियल आहे? बघा, कसं आहे की सुवर्ण कुठल्याही स्वरूपात घेतलेलं चांगलं असतं, फक्त ते शुद्ध असलं पाहिजे. आता आपल्याला नॅचरली बाळाला जेव्हा ते सोनं द्यायचं आहे तर ते शुद्धता असणं अत्यंत गरजेचंच आहे, पण त्याचं स्वरूप पण असं असलं पाहिजे की जे जिभेतनंच त्याचं आपल्याला म्हणतो ना तसं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थितरित्या होणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे आपण जेव्हा सुवर्णप्राशन संस्काराचा विचार केला, म्हणजे एस्पेशली श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी जेव्हा या गोष्टी सगळा रिसर्च वगैरे सुरू केला, त्याच्यानंतर श्री सुनील तांबे म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे, त्या दोघांनी मिळून हे बालामृत सारखं एक गोष्ट तयार केली की जी बाळाला आपल्याला इझिली देता येऊ शकेल. आता बालामृताचा विचार केला तर त्याच्यामध्ये शुद्ध सोनं आहे, म्हणजे 24 कॅरेट्सचं गोल्ड जे आहे ते देणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ते कुठल्याही घरामध्ये बळं सापडलं किंवा कुठलंही आपलं दागिना घेतलाय आणि तो आपण बाळाला चाटवायला देऊन टाकलाय तशा प्रकारे न करता हे सोन्याचे जे आहे ते व्यवस्थितपणे लॅबमध्ये सर्टिफिकेशन असतं की हे 24 कॅरेट्सचं आहे, शुद्ध आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, हे सगळं चेक केलं जातं आणि त्यानंतर या सोन्याला अशा स्वरूपामध्ये चेंज केलं जातं की जेणेकरून याचं ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन सगळं बॉडीमध्ये इतक्या व्यवस्थित होतं की आपण ज्याला म्हणतो ना की जिभेवरती गोष्ट लावली की ती पचून आतमध्ये जाऊ शकेल या लेवलला ते आपल्याला सोन्याला नेता येतं. त्यामुळे सोन्याचा जो संस्कार आहे तो आपल्याला ज्याप्रमाणे करता येत असेल, म्हणजे तो वर्खाच्या स्वरूपात असेल, भस्माच्या स्वरूपात असेल किंवा तुम्ही त्याला व्यवस्थितपणे काहीतरी आयुर्वेदिकरित्या त्याला ट्रीट करून तुम्ही व्यवस्थितपणे देऊ शकत असाल तर तशा प्रकारे शुद्ध सोनं जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा सुवर्णप्राशन संस्काराने आपण बुद्धिवर्धन करू शकतो का?
बघा कसं आहे, आता आयुर्वेदामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काश्यप संहिता ही अगदी बाळाकरता आणि आईकरता त्यांच्या आरोग्याकरता व्यवस्थित मार्गदर्शन दिलेलं आपण म्हणतो ना, की शास्त्रातलं वचन ज्याला आपण म्हणू शकू तशा प्रकारे ते आहे. तर आपण काश्यप संहितेतले सगळे नियम जे आहेत ते सगळे आईकरता आणि बाळाकरता आपण पालन करतो. इवन फार्मसीमध्ये सुद्धा, क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट वगैरे द्यायची असेल तर तेव्हा सुद्धा. तर त्याच्यामध्ये एस्पेशली सांगितलेलं आहे की जर का बाळाला अशा प्रकारे आपण सुवर्णप्राशन संस्कार केला तर त्याची मेधा वाढते, म्हणजे ज्याला आपण बुद्धी म्हणू शकू, आजच्या काळामध्ये इंटेलेक्ट, इंटेलिजन्स वगैरे आपण म्हणू शकू, त्या सगळ्या दृष्टीने त्याच्यावरती काम करायला मदत मिळते. तसंच आयुष्य वृद्धी आणि आयुष्य व्यवस्थित टिकून राहायला सुद्धा ज्याच्यातनं मदत मिळते तसं त्यांनी सांगितलेलं आहे. वरणे सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घ्यायला त्याच्यातनं मदत होऊ शकते. सुश्रुत संहिता वगैरे आपण पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारे सोनं दिलं तर त्रिदोषांचं संतुलन शरीरामध्ये होतं, किंवा एकूणच सगळं पचनक्रिया ज्या शरीरामध्ये आहेत सगळी धातुवृद्धी जी आहे ती व्यवस्थित राहायला मदत मिळते. आणि काश्यप संहितेत तर स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या बाळाला जन्माच्या दिवसापासून सोनं दिलं जातं तो त्याचं एकूणच सगळी वाढ वगैरे सगळी व्यवस्थित होते, त्याचं व्याधी क्षमित्व म्हणजे कुठल्याही आजाराशी भांडण्याची क्षमता जी आहे ती व्यवस्थित राहायला मदत मिळते. आणि तसंच त्याचं एक पाठी होतो, म्हणजे जर का 6 महिने न चुकता व्यवस्थित प्रमाणे असं जर का आपण सोनं दिलं तर त्याच्यातनं बाळ एक पाठी होतं, म्हणजे श्रुतधर सांगितलेलं, म्हणजे ऐकलेल्या गोष्टी लक्षात ठेवेल ह्याचा आपल्याला परिणाम म्हणजे आपल्याला प्रचिती जी आहे ती मिळते व त्याचा कधी कधी त्रास सुद्धा होतो. म्हणजे कित्येकदा आता माझ्या मुलांची सुद्धा बोलताना मला असं होतं की अरे पण याबद्दल आपण कधी बोललो, तर ते मला सांगतात की आई मी 3रीत होते ना तेव्हा असा असा विषय घरामध्ये चालला होता आणि तेव्हा तू असं असं त्या व्यक्तींना आमच्यासमोर समजावून सांगितलं, तेव्हापासून ही गोष्ट मला लक्षात आहे. त्यामुळे अशा सगळ्या सुद्धा त्रास आपल्याला पुढे होऊ शकतात. पण नक्कीच बाळाचं आरोग्य आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असलं तर या सगळ्या गोष्टींचं विचार न करता त्यांना सोनं जे आहे, सुवर्ण जे आहे ते शुद्ध नक्की देणं अत्यंत आवश्यक आहे. मॅम एक फोन आलेला आहे साताऱ्यावरून, रजनी पवार बोलतायत. रजनीजी, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. डॉक्टरांना प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, मी 4 वर्ष झालं आपल्या संतुलनचं सगळे औषधं घेते आणि मला खूप चांगला रिझल्ट आहे. हा, पण मला आता अलीकडे पित्त खूप होते मॅडम. मी पित्त शांती घेते आणि मला कसलाच वास सहन होत नाही. अगरबत्ती, सेंट असं कुणी लावलं की मला हातपाय कापतायत आणि चक्कर येते. ताई, तुमचं वय काय आहे आता? आता माझं मेनोपॉज झालं, 1 वर्ष झालं. माझं वय 48 आहे आता. पण मला अगरबत्तीचा वासच सहन होईना मॅडम. मी पित्त शांती घेते. कसं झालंय सध्याच्या काळामध्ये आपण जर शुद्धता बोलतो ती प्रत्येक गोष्टीचीच कमी झालेली आहे. आता उदबत्ती आपण लावायची म्हणली तर उदबत्ती आपण कशासाठी लावतो, तर त्याच्यामध्ये असलेले जे इसेन्शियल ऑइल्स आहेत, हर्ब्स आहेत, वनस्पती आहे, त्याचा आपल्याला सूक्ष्म स्तरावरती फायदा व्हावा म्हणून आपल्याकडे उदबत्ती लावण्याची प्रथा आहे. कारण की तो जो वास दरवळतो अत्तराचा तो जेव्हा सगळ्या म्हणजे आपल्या संपूर्ण घरामध्ये जेव्हा फिरतो आणि आपल्या नाकाच्या द्वारे आत जातो तेव्हा त्याचे चांगले परिणाम आपल्याला आपल्या शरीरावरती मिळतात. आता आजचा काळ कंप्लीट सिंथेटिक गोष्टींचा झालेला आहे, तर या उदबत्त्या सुद्धा ज्या आहेत त्या सिंथेटिकच आपल्याला बाहेर मिळतात. आणि सिंथेटिक गोष्टींचा त्रास झाला तर मी म्हणेन याच्याबद्दल चिंता करण्याची गरजच नाही. जी गोष्ट आपल्या आरोग्याकरता चुकीची आहे ते शरीराने आपल्याला सांगितलं तर त्यात प्रॉब्लेमॅटिक काही नाही. उलट म्हणून श्री गुरुजी नेहमी काय म्हणायचे की आपल्याला प्रत्येक गोष्ट जितकी नैसर्गिक लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल हे सुद्धा ऐकून की संतुलनच्या स्वतःच्या उदबत्त्या सुद्धा आहेत. कारण की या ज्या उदबत्त्या आपण वापरतो ज्याच्यामध्ये खरं अत्तर वापरलेलं आहे, खऱ्या वनस्पती वापरलेलं आहे, तर याच्यातनं आपल्या शरीरावरती सुद्धा चांगला परिणाम व्हायला मदत मिळते. म्हणजे बरीचशी मुलं आहेत की ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा बऱ्याचशा स्त्रिया आणि पुरुष आहेत की ज्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या वेगवेगळ्या उदबत्त्या ज्या आहेत वेगवेगळ्या कारणाच्या तयार केलेल्या त्या तशा वापरल्यामुळे त्यांना तसे परिणाम दिसलेले आहेत. म्हणजे आता खूप एन्झायटी होत असली पेपरला जाण्यापूर्वी तर क्रिएटिव्हिटी म्हणून जे आपली उदबत्ती आहे ती जर का लावली तर मुलं स्वतः सांगतात की एकदम अभ्यासात लक्ष लागायला लागलं आणि जे मनात भीती होती आपल्याला परीक्षेला जाताना
ती एकदम कमी झाली. तसंच आपला प्युरिफायर सारखा धूप आहे की जो घरामध्ये आपण जर का जाळला तर एकूणच घरामध्ये होणारे जे इन्फेक्शन्स वगैरेचं प्रमाण होतं, सर्दी खोकला वगैरेचे, ते सुद्धा आपल्याला कमी व्हायला मदत मिळू शकते. तर अशा प्रकारे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ते आपल्याला आरोग्यामध्ये मदत करू शकतात. त्यामुळे सिंथेटिक उदबत्ती तुम्ही सगळ्यात पहिले बंद करावी. तुम्हाला संतुलनच्या किंवा कुठल्या दुसऱ्या ब्रँडच्या खऱ्या अत्तराच्या वनस्पतीच्या तुम्हाला जर का उदबत्त्या मिळत असतील तर त्या वापरलेल्या जास्त बऱ्या. आपल्या ऑनलाईन शॉपमध्ये सुद्धा त्या मिळतात. त्याचबरोबरीने पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या नुसत्या सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर घेण्यापेक्षा तुम्ही थोड्याशा दुधाबरोबर आणि अगदीशी कणभर साखर त्याच्यामध्ये चिमूटभर घाला आणि ती तुम्ही सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरू करा. तसंच अविपत्तिकर सारखं जे चूर्ण आहे तेही सकाळ संध्याकाळ तुम्ही नियमित घ्या. आणि गुलकंद स्पेशल हे सुद्धा दिवसातनं एकदा तरी कमीत कमी तुम्ही 1 चमचा नक्की घ्या संतुलनचं. तर बघा तुम्हाला हे जे ॲसिडिटी वगैरेचा त्रास जाणवतोय पित्ताचा तो सगळा कमी व्हायला मदत मिळेल. आणि तसंच ॲलर्जीज सुद्धा ज्या जाणवतात आहे त्या सुद्धा कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल. यानंतर भांडूपवरनं फोन आहे संजय कदम यांचा, त्यांचा कॉल घेऊया मॅडम. संजयजी स्वागत आहे तुमचं, प्रश्न विचारा. अच्छा, संपर्क तुटलेला आहे. मॅडम तुम्ही मगाशी म्हणालात की जेवढ्या लवकर होईल तेव्हा सुवर्णप्राशन आपण लहान मुलाला करायला सुरुवात करायला पाहिजे. पण वयाच्या 12 वर्षापर्यंत विकास होतच असतो मुलांचा. तर मग या सगळ्या वयांच्या टप्प्यांवर कोणत्या स्वरूपात सुवर्णप्राशन करावं? आता बघा, आपण संतुलनच्या माध्यमातून जे आपण सुवर्णप्राशनाचे योग आपण लोकांपर्यंत देतो आहोत तर त्याच्यामुळे जसं संतुलनचं बालामृत आहे हे तर आपण सांगितलं तसं अगदी जन्म झाल्यानंतर बाळाला आपल्याला लगेच सुरू करायला पाहिजे आणि शक्यतो वयाच्या 5व्या वर्षापर्यंत कमीत कमी द्यायला पाहिजे. अगदी 2 वर्षापर्यंत तर मिनिमम दिलंच पाहिजे, कारण की त्याच्यातनं सगळी जी डेव्हलपमेंट असते नर्वस सिस्टमची ॲज पर आयुर्वेदा तर ती मज्जाधातू करता पहिले 2 वर्ष तर अत्यंत गरजेचं आहे. पण खरं 5 वर्षाच्या वयापर्यंत अशा प्रकारे डायरेक्टली ॲब्झॉर्ब होणारं जे सुवर्णाचा योग आहे तो अत्यंत आपल्याला फायदेशीर ठरतो. आता त्यानंतर दुसरं जे सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये की सुवर्णप्राशन संस्कार हा बाळाकरता जो सुरू करतो तो थेट आपल्याला आयुष्याच्या शेवटल्या दिवसापर्यंत चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार ह्याला काहीतरी वयाची मर्यादा नाही आहे. त्यामुळे 12 वर्षाचं वय नाही, आपण जेव्हापर्यंत जगणार आहोत तोपर्यंत हे सुवर्णप्राशन नक्की झालं पाहिजे. फक्त त्याचा फॉर्म बदलतो. म्हणून त्याच्याकरता श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबेंनी एक खूप सुंदर आपण म्हणूया की रसायन तयार केलेलं आहे अमृत शर्करा नावाचं. आता अमृत शर्करा जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती तर आहेतच, पण मुख्य सोनं आहे, केशर आहे की ज्याचा फायदा आपल्याला खूप प्रमाणामध्ये मिळतो. आता हे जे अमृत शर्करा आहे त्याला आपण पंचामृताबरोबर घेतलं तर त्याचा फायदा खूप जास्त पटीने मिळतो. कारण की आयुर्वेदामध्ये रसायन स्वरूपामध्ये पंचामृत सुद्धा घ्यायला सांगितलेलं आहे, उलट त्याला दिव्य रसायन असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे पंचामृत जे आहे ते नियमितपणे घेतलेलं अत्यंत उत्तम असतं. हे पंचामृत कसं तयार करायचं, कसं घ्यायचं याबद्दलची सगळी विस्तृत माहिती जी आहे ती माझं जो यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी त्याच्यामध्ये मी व्यवस्थितपणे समजवलेलं आहे, सगळं दाखवलेलं आहे. आणि त्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा शंकांचं समाधानसुद्धा मी 2 व्हिडिओजमध्ये केलेलं आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता. पण प्रत्येकाने हा सुवर्ण, आता प्राशन म्हणजे काय तर खाणं आहे. मुलाला आपण चाटवतो आहोत राईट, तर मुलाला हे सोनं चाटवायचं आहे पण नंतर हे प्रत्येकाने पंचामृताच्या स्वरूपात खायचं आहे. ते पंचामृत आपण कधीपासून सुरू करू शकतो तर साधारण 6 महिन्याचं बाळ झालं की तुम्ही 1-2 चमचे पंचामृताने त्याची सुरुवात करू शकता खाण्याची. त्यावेळेस बालामृत चालूच ठेवायचं, बालामृत बंद करण्याची गरज मुळीच नाही आहे. आणि साधारण 1-1.25 वर्षाचं बाळ झालं की पूर्ण क्वांटिटी पंचामृताची जरी तुम्ही दिली तरी ती चालू शकते. आणि त्याच्यानंतर प्रत्येकानेच हे पूर्ण क्वांटिटी पंचामृताची रेग्युलर बेसिसवरती घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच आपण आणखी सुवर्णप्राशन संस्कारांबद्दल जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडनं, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मॅडम संजय मोरे आहेत साताऱ्यावरून, त्यांचा कॉल घेऊया. संजयजी नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. मला सर्दीचा त्रास होतोय आणि माझी जुनाट सर्दी. अच्छा सर, वय काय आहे तुमचं आता? माझं 55 वय आहे. आणि काय त्रास होतो एक्झॅक्टली जुनाट सर्दीमध्ये तुम्हाला? मला शिंकायचा आणि नाकातून पाणी गळतं, सकाळी जास्त होतं उठल्या. ओके बर. आता कसं आहे की शरीरामध्ये जेव्हा काही पित्ताचे दोष असतात तेव्हा अशा प्रकारची ॲलर्जिक शिंका किंवा नाकातनं पाणी येणं वगैरे एस्पेशली सकाळी उठल्या किंवा एकदम थंड फरशीवरती पाय दिल्यानंतर पांघरुणातनं बाहेर आल्यानंतर
लोकांना जास्त प्रमाणात जाणवतं. याच्याकरता प्रवाळ पंचामृतासारखं किंवा कामधुदासारखं एखादा जर का आपल्याला औषध घेता आलं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. नाहीतर संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या सकाळ संध्याकाळ अगदी तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. तसंच नाकामध्ये संतुलनचं नस्यसांसारखं जे आयुर्वेदिकरित्या सिद्ध केलेलं घृत आहे ते तुम्ही एक एक थेंब सकाळ संध्याकाळ नक्की सोडायला सुरू करा. तसंच आता 55 वर्ष वय झालेलं आहे ते एकूणच आपल्याला पूर्ण आपली काय म्हणायला पाहिजे इम्युनिटी व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने किंवा ॲलर्जिक रिस्पॉन्सेस वगैरे कमी करण्याच्या दृष्टीने संतुलन आत्मप्राशसारखं एखादं जे च्यवनप्राश आहे व्यवस्थितरित्या सिद्ध केलेलं खऱ्या आवळ्यांनी आणि सुवर्ण वगैरे सगळ्यांनी सिद्ध केलेलं अशा प्रकारचे आत्मप्राशसारखं रसायन जे आहे तेही तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक एक चमचा नक्की घ्यायला सुरू करावं. त्याचबरोबर जमत असलं तर तुमचे तळपाय जे आहेत ते रोज रात्री झोपताना संतुलन पादाभ्यंग तुपासारख्या तुपाने आणि चांगली काशाची जी वाटी असते त्याच्याने पाय घासायला सुरुवात करा. ह्याला म्हणतो आपण पादाभ्यंग. ही एक थेरपी असते की जी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचे ॲलर्जिक जर का चेंजेस असले शरीरामध्ये ते हे कमी व्हायला मदत मिळते. माझं जे यूट्यूब चॅनल आहे सर त्याच्यावरती या पादाभ्यंगाविषयी व्यवस्थित माहिती दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघावी. आणि हे म्हणजे सोप्यापणाने सुधारणारा त्रास आहे तर फार काळ अंगावरती काढू नका. ऑलरेडी जुनाट आहे, आपण त्याला व्यवस्थितपणे संपवून टाकू म्हणजे हा त्रास तुम्हाला पुढे कधी होणार नाही. यानंतर नवी मुंबईवरून श्वेता पवार बोलतात मॅडम, त्यांचा कॉल घेऊया. श्वेताजी नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. श्वेताजी प्रश्न विचारा तुमचा. संपर्क होऊ शकत नाही. मगाशी तुम्ही म्हणालात की लहान नमस्कार मॅडम आपण द्यायला हवा, मात्र नेमकं कशा पद्धतीने द्यायचं ते? बघा बालामृत द्यायला अगदी सोपं आहे. हे आपल्याला डायरेक्टली बाळाच्या जिभेवरती चाटवायचं असतं. आपल्याला हे जमलं तर शुद्ध मधाबरोबर म्हणजे संतुलनचं मध आहे तशा मधाबरोबर हे थोडीशी एक चिमूट मिक्स करायची आणि ते मिक्स करून डायरेक्टली बाळाच्या जिभेवरती चाटवायची. मध आणि बालामृत जेव्हा एकत्र जातं तेव्हा त्याचं ॲब्झॉर्प्शन जास्त व्यवस्थित होतं आणि शरीरामध्ये त्याचा वापर जो आहे तो जास्त व्यवस्थितरित्या व्हायला मदत मिळते. संध्याकाळी किंवा सकाळी एका वेळेला किंवा 2 वेळेला हे बालामृत आपण बाळाला चाटवू शकतो. अच्छा, श्वेताजी आहेत आपल्याबरोबर नवी मुंबईवरून. श्वेताजी नमस्कार, प्रश्न विचारा. मॅडम मी नवी मुंबईमधून बोलते. माझा असा प्रश्न होता काय. हॅलो, बोला 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 बोला. नमस्कार मॅडम. माझा असा प्रश्न होता की माझ्या सुनेची कामटी देखील झाले तर त्या बाळाला नीट पोहोचत नाहीये. टीव्हीचा आवाज कमी करा मॅडम आणि प्रश्न विचारा. माझ्या सुनेची डिलिव्हरी 9 वर्ष झाले तर बाळाला सुवर्णप्राशन तेव्हापासून द्यायला सुरुवात करू. पुन्हा एकदा विचारा श्वेताजी. आज माझ्या सुनेची डिलिव्हरी 9 वर्ष झाले आणि बाळाला तेव्हापासून द्यायचा. 4 महिने झाले त्यांच्या सुनेची डिलिव्हरी झालेली आहे तर बाळाला केव्हापासून प्राशन करायचं असं विचारतात. बघा मी मगाशी सांगितलं तसं की आपल्याला अगदी बाळाचा जन्म झाल्यापासून हे सुवर्णप्राशन संस्कार सुरू करायला पाहिजे संतुलनचं बालामृतनी. आणि सपोज जर का काही कारणाने नसेल देता आलं जन्माच्या दिवशी म्हणा किंवा आठवडाभर नसेल देता आलं तर सुवर्णप्राशन संस्कार आपण जितकं लवकरात लवकर सुरू करू शकू तेवढा त्याचा जास्त फायदा होतो. आता जरी बाळ 4 महिन्याचं झालं असलं तरीही वेळ न घालवता तुम्ही लगेच त्याला संतुलन बालामृत उद्यापासून सुरू करून टाका. म्हणजे त्याचं आपल्याला म्हणतो ना की जी काही त्याच्या वाढीमध्ये आणि एकूण त्याच्या व्याधी क्षमित्वामध्ये वगैरे आपल्याला जी मदत त्याची होणार आहे त्याचा फायदा आपल्याला उद्यापासून तरी निदान सुरू होऊ शकेल. कधीतरी हा थोडासा वेळ वाया गेलेला जो असतो तो अगदी 100% जरी आपल्याला फायदा नाही मिळू शकला तरी 70%, 80%, 90% जेवढा जरी फायदा त्याचा मिळत असेल तो नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि सुवर्णप्राशन हे कधी वाया जात नाही त्यामुळे हे रेग्युलर बेसिसवरती एकदा कळाल्यानंतर आपण द्यायला सुरू केलं तर त्याचा आपल्याला फायदा होताना दिसतो. बऱ्याचदा आमच्याकडे असं होतं की काही आपण म्हणतो ना की थोडंसं रिटार्डेशन असलेली मुलं जी असतात ती 8-8, 10-10 वर्षांनी सुद्धा आपल्याकडे तपासणी करता येतात आणि काहीतरी त्यांना औषधं हवी असतात. अशा वेळेला सुद्धा त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे सुवर्णयोग देतो आणि त्याच्यातनं सुद्धा आपल्याला चांगले परिणाम त्यांच्या एकूण विकासामध्ये दिसतात. त्यामुळे सुवर्णयोग आला की सुवर्णप्राशन संस्कार जो आहे तो सुरू करून टाकायला पाहिजे. यानंतर राखी जोगे यांचा फोन आहे मॅडम गडचिरोलीवरनं. राखीजी प्रश्न विचारा पटकन. हॅलो मॅडम, नमस्ते. नमस्कार. राखी जोगे बोलतेय. माझा 11 वर्षाचा मुलगा आहे सोहम जोगे.
त्याची उंची पाहिजे त्या प्रमाणात वाढून नाही राहिली आणि थोडा लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. तर यासाठी आपल्याला आयुर्वेदात काही उपाय मिळेल का? बघा कसं आहे की सध्याच्या काळात आपण एकूणच पाहिलं तर मुलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तो फार म्हणजे आधीच्याच वयामध्ये आपल्याला दिसतो आहे. मुलींमध्ये याची जाणीव आपल्याला पटकन होते कारण की पाळी आयदर लवकर सुरू होते किंवा अंगावरचे केस वाढलेले दिसायला लागतात किंवा काही मुलींमध्ये आता स्तनांमध्ये गाठी वगैरे 9व्या वर्षी वगैरे 8व्या वर्षी आता आपल्याला दिसतात आहे. त्यामुळे त्यांच्यातलं असलेलं हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे ते पटकन आपल्याला लक्षात येतं. पण मुलांमधलं जे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे ते पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे त्याच्याकरता आपल्याला व्यवस्थित औषधोपचार करणं गरजेचं आहे. माझा तुम्हाला असा सल्ला राहील ताई की तुम्ही त्याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावं तर त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. पण आता तूर्त तरी संतुलन चैतन्य कल्पासारखं जे कल्प आहे ते त्याला आपण दुधातनं सकाळ संध्याकाळ त्याला द्यायला सुरू करावं नक्की. आणि तसंच अभ्यंग सेसमीसारखं जे तेल आहे ते अंगावरती खालतून वर हलक्या हाताने अगदी नियमितपणे लावायला तुम्ही सुरू करा. आठवड्यातनं 2दा 4दा तरी. तर त्याच्यातनं त्याची हाईटसुद्धा वाढायला त्याची मदत मिळू शकेल कारण की वाताचे सगळे दोष कमी व्हायला मदत मिळते. व तसंच अंगात जो लठ्ठपणा त्याच्या वाढत चाललेला आहे तेही चयापचय क्रिया व्यवस्थित झाल्यामुळे तेही कमी व्हायला मदत मिळू शकेल. तर नक्कीच याचा सगळ्याचा तुम्ही विचार करावा आणि लगेचच तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं म्हणजे वेळ न घालवता याचा त्रास जो आहे तो कमी करायला आपल्याला मदत मिळू शकेल. मॅडम आणखी एक सुवर्ण प्रश्नाबरोबरच सुवर्ण संस्कारित जल आपण म्हणतो ते पण आपण घेऊ शकतो तर तो कसा घ्यायचा ते एक सांगा. बघा कसं आहे सुवर्ण संस्कारित जल जे आहे ते म्हणजे आपण म्हणू ना की अगदीच आपल्याला शक्यच नसतं सुवर्ण विकत घेणं. म्हणजे जसं आता आपण बालामृत आहे किंवा आपण अमृत शर्करा म्हटलं तर नॅचरली सोन्याचे भाव जसे वर जातात तसे या औषधाचे किंवा आपण रसायनाचे म्हणूया भाव तसे वर जाणारच आहेत. त्याला काही पर्याय नाही आहे. तर अगदीच आपल्याला म्हणजे अगदीच झिरोवरती जायचं नाही अशा वेळेला सुवर्ण संस्कारित जल जे आहे ते आपण घ्यायला सांगतो. याच्यामध्ये सोनं कमी होत नाही पण सुवर्णाचा काही प्रमाणामध्ये संस्कार जो आहे तो नक्की मिळतो. आता घ्यायला खूप सोपा असतो म्हणून आपण सुवर्ण संस्कारित जल अगदी जन्मापासून द्यायला सांगतो. लहान मुलांना सुद्धा गर्भवतीला तर नक्कीच घ्यायला सांगतो. पण तरीही मी म्हणेन की त्या सुवर्ण प्राशन नक्की मनातनं इच्छा असेल करायची तर अमृत शर्करासारखं जे रसायन आहे ते 1 चमचा सकाळी पंचामृताबरोबर घेणं ते अत्यंत उत्तम ठरेल आणि ते प्रत्येकाने अगदी न चुकता घ्यावं कारण की ही गोष्ट करून पाहिली की तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो निश्चितपणे कळेल. तर अशा प्रकारे आपण सुवर्णाचे गुण सोन्याचे गुण जे आहेत ते आपण आपल्या शरीरात सामावून घेऊ शकतो आणि आयुर्वेदाने त्यासाठी उत्तम पर्याय आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या इथे त्यांच्या बालामृत म्हणा किंवा आणखी अमृत शर्करासारख्या उत्पादनांच्या माध्यमातून मिळवून दिलेले आहेत. मॅडम तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.